Sit straight, close your eyes, focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. Okay. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निरमीन माये. Slowly. Okay. तर 16th अध्यायात 16वा अध्याय आपण काल पूर्ण केला. त्याच्यामध्ये असुर आणि दैवी संपत्ती याचं विभाजन आणि असुर संपत्ती असलेले जन किंवा लोक कसे वागतात आणि दैवी संपत्ती असलेले लोक कसे वागतात हे सांगितलं. 8 आसुरी संपत्ती 8 नाही 6 काम क्रोध लोभ हे these were the 3 main. आणि मग अज्ञान वगैरे जे होते ते त्याचं काल भरपूर डिस्कशन झालंय. काल म्हणजे 16व्या अध्याय. आता 17वा अध्याय
खूप छान आहे. प्रत्येक छान असतो. पण खरंच. I mean, literally, I feel that way, and I'm sure you guys feel it. अध्याय 17वा. श्रद्धा निरूपण योग. श्रद्धा, faith, as loosely as we can translate it. श्रद्धा निरूपण योग. श्री गणेशाय नमः. विश्वविकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा. सद्गुरु तुझ त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला, तुझिया स्मृती. विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा. सद्गुरु तुझ. गणेशाचं वर्णन आहे. जीवगणांचा जो इंद्र आहे म्हणजे राजा आहे, म्हणून त्याला गणपती म्हणतात, राईट. तो गणेश, तुलाच सद्गुरु म्हणतात. सद्गुरु म्हणजेच जीवगणांचा इंद्र किंवा गणेश. जो हे विश्व तुझ्या योगनिद्रेत विकसित होतं. Basically, the expanse of this universe happens in your yoga nidra. This is, they keep very context सेमच ठेवतात, कारण हे भासमान आहे, स्वप्नप्रमाणे आहे विश्व असं म्हणतात. म्हणून ते ही इज युजिंग द वर्ड योग निद्रेत हे विश्व विकसित होतं. ब्युटिफुल. त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला, तुझ्या स्मृती. त्रिगुण त्रिपुरी, पुर म्हणजे सिटी. सत्व रज तम ह्या त्रिगुणांच्या पुरांमध्ये तो जीव अडकलाय आणि त्याला शंकरानी तुझं स्मरण करून सोडवलाय. तुझं म्हणजे गुरूंचं किंवा गणेशाचं स्मरण करून सोडवलंय असं इज सेइंग. म्हणून शिवेसी कांटाळा, गुरुत्वे तुझी आगळा, तुची आगळा, तरी हळू माया जळा, माझी तारुणी. म्हणून जे शिवासारखे जे आहेत, शिवांनी पण तुला गुरु समान मानून हा जो संसार आहे, मायाजाळ आहे, त्याला तारून टाकू शकतो. म्हणून शिव पण तुझी आराधना करतात किंवा तुझी स्मृती ठेवतात. जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानायांसी तरी अखंड, उजुची आहासी. जे तुझ्याविषयी मूर्ख आहेत, ज्यांना ज्ञान नाहीये तुझ्याविषयी, म्हणजे खरा जो गणेश आहे तो, त्याला खऱ्या गणेशाबद्दल आत्मस्वरूप. ओम नमो जी आद्याय वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू. आत्मरूपा देवा तुची गणेशू. सो दॅट इज गणेशा, राईट. पण ते म्हणतात की जे तुझ्याविषयी मूढ आहेत, त्या लागी तू वक्रतुंडू, तुझ्यासाठी त्यांच्यासाठी तू वक्रतुंड आहेस. ज्ञानियांसी तरी अखंड, उजूची आहासी. पण जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी तू सरळ आहेस, वक्रतुंड नाही, सरळ आहेस. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही, लीलाची करिसी. आणि तुझे दोन जो डोळे आहेत ना, ते जेव्हा उघडतात आणि बंद होतात, तसं उत्पत्ती प्रलय असे. बेसिकली वेन ही वेक्स अप, देर इज नो वर्ल्ड, राईट. योग निद्रातना उठतात ते आणि बंद करतात, ते योग निद्रा होते आणि विश्व असं. उत्पत्ती प्रलय. प्रवृत्ती करण्याच्या चाळी, एक कान आहे तो प्रवृत्ती आहे. उठली
मदगंध गंधा निळी पूजी जसी नीलोत्पळी जीव भृंगाच्या. एक प्रवृत्ती म्हणजे टेंडन्सी टू ऍक्ट, गो आउटसाइड तसं आहे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे गुण निर्माण झालेत आणि त्याची जी कमळ आहेत ना ती तुझ्या चरणी ठेवलेत. पाठी निवृत्ती कर्णतळे, आणि दुसरा काय नाही तो निवृत्ती. कर्णताळे आहाळी ते पूजा विदुळे, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. आणि ह्या निवृत्ती जे दुसरं करण आहे त्याला निवृत्ती रूप असं म्हणतात. आणि ते उधळून लावतात ही जी फुलं प्रवृत्ती रूपाची आहेत ती. वामांगाची लास्य विलासू, जो आहे जगद्रूपा भासू, तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. वामांगी, वामांगी म्हणजे कोण? त्यांची पत्नी. ती आहे कोण? ती माया आहे आणि तिच्यामुळे विलास झालाय. वामांगी रखुमाई, राईट. वामांगी आहे, तिच्यामुळे हे विलास झालेला आहे, जगद्रूपाचा आभास. आणि तो तुझ्या तांडवानी तू तो हे करून टाकतोस. यू बेसिकली शो थ्रू दॅट तांडव दॅट द रिअल स्वरूप काय आहे तुझं. ओके. हे असो विस्मोदातारा, तू होसी जयाचा सोयरा, सोयी रेखेची व्यवहारा मुखेची तो. आणि एक आश्चर्य आहे, हा असं सांगतात ज्ञानेश्वर महाराज, एक आश्चर्य की जो तुझा सोयरा होतो ना गणपती बाप्पा आत्मस्वरूपा, तुझा जो सोयरा होतो तो जर व्यवहारात सोयरे असतात ना त्यांच्यापासून लांब जातो. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगद बंधू ऐसा भावो, धरू ओळगा उवावो तुझ्याची अंगी. ज्याचा बंधन तू तोडतोस, तू त्याचा बंधू होतोस. जगतबंधू म्हणून तुला म्हणतात. कारण त्याने बाकीच्या सोयऱ्यांचं बंधन तोडलेलं असतं इन अ वे. दुजाचे नी नावे तया, देहही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पया केले दुज. कॅनॉट इवन से की दुसरा आहे कोणी, कारण तो आपल्यासारखंच करतो तुला. तू ते करुणी पुढे, जे उपाये घेती जावडे दवडे, घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. तो ध्याने सूर्य मानसी, तया लागी नाही तू त्याची आदेशी, ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ. तू ते सिद्धीची जो नेणे, ते नादे सर्वज्ञपणे, वेदाही येवडे बोलणे नेगसी कानी. तू कोणीही तुला समजू शकत नाही, शब्द पण नाही जाऊ शकत तुझ्याजवळ, वेद नाही जे तुला डिस्क्राईब करू शकत. पण जे तुझ्या प्रेमात इतके मग्न झालेले असतात की ते तुझ्यासाठी ध्यान करायचं पण विसरतात. बेसिकली प्रेम इज मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट. प्रेम झाल्यावर ध्यान तर होतच. व्हॉट इज मेडिटेशन? Meditation is continuous thinking about one thing, and we think about the object. The object of meditation is important. Without love, the object of meditation cannot. Love makes meditation effortless. Actually, तसंच सांगतात. तू ते करुणी पुढे, जे उपाय घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मनासी मानसी, तया लागे नाही तू ती त्याची देशी, ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ. खरंच, कारण त्यामुळे की जो मनाने तुझं ध्यान करून तुला
प्राप्त करायला जातो ना, त्याला तू भेटत नाहीस. पण जो ध्यान करायला विसरतो तुझ्या प्रेमामुळे, त्याला त्याच्या मागे जातोस. See how beautiful and practical. These are the Guru's words. जो असा ऍक्टिव्हली हा चला आता पण याच्या ध्यान करून आपल्याला प्राप्त करायचं नाही, त्याच्या जवळ नाही जात. यू कॅन डोंट गो टू हिम. But who forgets to do meditation because he's in love with you, you go to him. That's how beautiful this is. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्रिके बांधो हाव, दिससी ते तुली माव, भजो काई. तुझं गोत्र नाव आहे मौन, तर तुला स्तोत्रात कसं बांधू मी? दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहाची लाहो, म्हणून आता काही नो हो तुझ लागी जी. जर असं म्हटलं की तू देव आहे आणि मी सेवक आहे, तर हा त्या अद्वय रूपाचा द्रोह आहे. म्हणून आता मी काय बोलू या तुला? व्हॉट शुड आय अड्रेस यू एज? जे सर्व ही नेहिजे, ते अद्वया तू तिला हिजे. जे सर्व असं नाहीच आहे. सर्व म्हणजे वेगवेगळं ना. सर्व असं नाहीच आहे. अद्वया तू ते लाहिजे. सगळं अद्वयच आहे. जे जाणे मी वर्म तुझे, आराध्य लिंगा. मी तुझं वर्म म्हणजे तुझं स्वरूप ओळखलंय. तरी नौरवनी वेगळेपणे, वेगळेपण म्हणून वेगळं पण ओळख नाहीये. गुरु आणि मी. रसी भजिनले भजिनले लवण, तैसे नमन माझे जाण, बहु काय बोलो. ही मेंटेन्स दॅट सेम थॉट. टुवर्ड्स द एंड गुरूंचं डिस्क्रिप्शन करता, मी आता काय बोलू, फक्त चरणांवर माझं डोकं ठेवतो, एवढंच ते नेहमी बोलतात. रसी भजनले लवण, जसं पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर मीठ आणि पाणी एक होतं, तसं आहे तू आणि मी. तर आता मी आता काय बोलू? फक्त मी माझं नमना माझे जाणं, बहु काय बोलू. आता रिता कुंभ समुद्री रिगे, एम्प्टी कुंभ पॉट समुद्री रिगे, तो उचंबळत भरोनी निगे. तो बाहेर पाण्यानेच येणार. का दशी दीप संगे दीपुची होय, आणि जर दीप एका दीपाजवळ नाही तर दुसरा दीपच होतो. तैसे तुझी प्रणती, मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती, आता आणि न व्यक्ती, गीतार्थू तो. आणि पूर्ण झालो, असा मी पूर्ण झालोय श्री निवृत्ती तुमच्यामध्ये. म्हणजे जर मी तुमच्यामध्ये गेलो तर बाहेर काय येणार? निवृत्तीच येणार ना. तसं आता आणि न व्यक्ती, गीतार्थू तो. आता तुमच्या कृपेने मी व्यक्त करीन गीतार्थ. ब्युटिफुल, ब्युटिफुल. तरी षोडशाध्याय शेखी 16th अध्यायामध्ये ती समाप्तीच्या श्लोकी, तिकडे शेवटच्या श्लोकामध्ये, जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे. नीट ऐका. 16व्या अध्यायात शेवटच्या श्लोकामध्ये एक निश्चय केला होता देवा तुम्ही, जे कृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. त्यांनी सांगितलं कृत्य म्हणजे काय करायचंय, आणि अकृत्य म्हणजे काय नाही करायचंय, आणि काय अनुष्ठान करायचं पार्था, व्हॉट यू हॅव टू एक्सरसाइज. शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. शास्त्र इज द ओनली मीन्स which will help you decide what is to be done and what is not to be done and what is to be exercised. एक जे सांगतो, सॅन रमोन इथे कॅलिफोर्नियामध्ये एक सुंदर जागा आहे. तिथे त्या अमृतानंदमयी ज्या त्यांना हगिंग सेंट म्हणून म्हणतात, म्हणजे त्या सगळ्यांना मिठी मारतात. लोक लाईन लावतात आणि सगळ्यांना ते प्रेमाने मिठी मारतात. लोक इथे बरीचशी लोक जातात. नॉट ओनली इंडियन्स मे बी 5-10% असतील, बाकीचे 90% आर ऑल कॉकेशियन्स, युरोपियन्स.
तर एकदा मी त्यांचा टॉक अटेंड केला होता. टॉक म्हणजे रिट्रीट होती वीकेंडला. तर भरपूर प्रश्न विचारत होते लोकं ऑब्व्हियसली. तर तेव्हा कोणीतरी विचारलं, की जर आपण हे ऐकलं असेल आणि जर कन्फ्युजन असेल तर एक्झॅक्टली काय करायचं? तर तेव्हा त्या मला अजूनही आठवतंय. त्या म्हणाल्या अशा, की शास्त्रांचा आधार घ्यायचा. असं त्या म्हणाल्या. अजूनही आठवतंय मला. सो म्हणूनच अ, आणि सेम थिंग इज बिंग रेफर्ड बाय कृष्ण. पण अर्जुन ना खूप प्रॅक्टिकल माणूस आहे बाबा खरंच. मला आता पुढे कळेल. तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे अर्जुन आपले म्हणतात. पण हे असं कसं? जे शास्त्रवीण नसे सुटिका कर्म. शास्त्रवीण म्हणजे काय आपल्याला काय फ्री विल नाहीच? कर्म करायचं नाही? तरी तक्षकाची फडे ठाकोनी कैतो मणी काढे के नाकाची केशू जोडे सिंहाची आ मग तेणे तो वो विजे तरीच लेणे पाविजे एरवी काय आसिजे रिक्त कंठी. एक नाग आहे नाग. त्याचं नाव आहे काय तक्षक. त्याच्या फड्यामध्ये एक मणी असतो. तो काढायचा आणि सिंह आहे त्याच्या नाकातला केस काढायचा आणि तो मणी सिंहाच्या केसामध्ये टाकून त्याचं लेणं, त्याचं ऑर्नामेंट दागिना बनवून घालायचा. तरच घालायचं नाही तर काय उघडच राहायचं? तर सिंग म्हणजे याचा अर्थ काय? अर्जुन म्हणतोय, "इट इस सो डिफिकल्ट. इट इस सो डिफिकल्ट." मग तेणे तो वोविजे तरीच लेणे पाविजे एरवी काय असिजे रिक्त कंठी तैसी शास्त्रांची मोकळी याके कोण वेटाळी एक वाक्यतेची फळी पैसिजे कैई. एवढं शास्त्रांचा पसार आहे आणि तिथे वेगवेगळ्या मत आहेत आणि किती म्हणजे हाऊ कॅन यू फॉलो समथिंग इट्स सो इट कॅन बी सो डॉन्टिंग. जालया ही एकवाक्यता कालाभे वेळू अनुष्ठिता कैचा कैसा कैचा पैसारू जीविता ये तुला लिया. हा एवढा पसारा एका जन्मामध्ये वन लाईफ टाइम मध्ये कोणी प्रॉपरली अंडरस्टँड करून मग इम्प्लिमेंट करू शकतं का रे कृष्णा? ज्ञानेश्वर महाराज हॅज अड्रेस पीपल लाईक अस so simple. And I think today's questions are not any different than 725 years ago that those people might have had. Arjun also had those questions 5,000, 7,000 years ago, right? Today it's also the same thing. एवढा पसारा आहे म्हणजे त्याने हे उदाहरण दिलं म्हणजे इतकं कठीण आहे तर काय करायचं असं अर्जुन म्हणतो की तू सांगितलंस यू शुड फॉलो शास्त्र. इट्स नॉट इझी. तर काय म्हणतात आणि शास्त्र अर्थे देशे देशे काळे दिस पर्टिक्युलर से आय शुड बी लिटिल बिट फास्ट बट इट्स ओके आय थिंक वी कॅन कंप्लीट. दिस इज सो इम्पॉर्टंट. आता जे म्हणतात ना आणि त्याच्यानं कळतं की ज्ञानेश्वर महाराज शास्त्रांचं आपल्याला खरंच जो डीप इंडिकेशन आहे ना ते देतात. कदाचित एखादा व्यक्ती 20 वर्ष शास्त्रांचा अभ्यास करेल पण त्याला कदाचित त्याच्यातला मथितार्थ कळणार नाही. असं होऊ शकतं. पण आपलं भाग्य असं की आपण हे वाचतोय, हे ऐकतोय आणि असे गुरु आहेत महाराजांसारखे, गजानन महाराजांसारखे त्यामुळे आपल्याला ती स्फूर्ती होते. नाहीतर हे पुस्तक आपण पडलेलं असतं इंटरनेटवर सर्च केल्यावर तरी मिळेल. पण आतापर्यंत ऐकलंच नव्हतं. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे याचहू ही जे एक फळे तो विपावो के मिळे आघवयांसी. अर्थ, देश, काळ, स्पेस, टाइम, त्याचा अर्थ, these all three things are important while understanding Shastra. So important.
शास्त्रामध्ये लिहिलं असेल कदाचित, की हां, बायकांनी असं करायचं नाही. मनुस्मृती एक शास्त्र आहे. पण त्याचा अर्थ काय? कुठल्या काळी ते सांगितलं होतं? कुठल्या देशात, कुठल्या स्पेसमध्ये, कॉन्टेक्स्टमध्ये ते सांगितलं होतं? ह्या तिघांचा विचार करून त्याचा परपोर्ट काढला पाहिजे. नाहीतर आपण काय हे असं सांगितलंय, मूर्ख माणसं आहेत. रूढी. पूर्वी काय होतं, एकदा मी कदाचित सांगितली असेल ही स्टोरी, यज्ञ करायचे आजोबा वगैरे. ते यज्ञ करताना त्यांच्या घरी एक मांजर होती. ती नेहमी उड्या मारायची यज्ञ करताना. त्याजवळ बोलले, "ती लाव जरा ती मांजर, ती काळी मांजर होती. ती लाव त्या ह्याला खांबाला. उगीचच ते काय-काय नाश करते ना." ठीक आहे. दरवर्षी व्हायचं असं. ती मांजर बांधायचीच. त्याचे वडील होते, मांजर ते वडील अचानक गेले. तो यज्ञ चालूच होता. त्यांचा नातू. यज्ञ करायचा होता, पण ते मांजर केलं असणार. मेलं असेल. नाही, 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 पण हे यज्ञ करताना ना, एक मांजर लावलं पाहिजे तिकडे काठीला. मग घरात नव्हतं मांजर, पण बाहेरनं आणून लावायचं तो यज्ञ करताना. त्याला रूढी म्हणतात. मूर्खपणाने आलेल्या काही. सगळ्यात चुकीचं नसतं. का? तर आपल्याला वर्म माहित नाही त्याचा. आजोबा करायचे, म्हणून आपण केलं. का तर ह्यातच प्रसाद दाखवायचा. नाही असंच करायचं. अरे तेव्हा नसेल खायला मिळत आपल्या घरी काय म्हणून गुळच दिलं. पण आता गुळच आणायचा नसेल तरी सारासार विचार करायचा. शास्त्रांचा अर्थ काय असतो? नसेल तर विचारायचं शास्त्रज्ञाला. त्याला ज्ञान आहे शास्त्राबद्दल. घाबरून करायचं नाही. मनात चांगली इच्छा ठेवून त्याला विचारायचं, तो बरोबर प्रेरणा करतो. तर ते म्हणतात, की आता शास्त्रांचा अर्थ, देश, काळ हे सगळं कुठे सगळं हे करणार, निर्णय करणार, मग कर्म करणार. म्हणून शास्त्राचे घडते नो हे प्रकार बहुते तरी मूर्खा मुमुक्षु येते काय गती पा. मूर्ख मुमुक्षु, अज्ञानी मुमुक्षु यांना काय गती मिळणार जर शास्त्रांचा अर्थ व्यवस्थित नाही कळला तर? कसे ते लावणार? हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो ते 17व्या ठावो अध्याय येत. हा अर्थ समजण्यासाठी अर्जुनाने प्रश्न केलाय. हा अभिप्राय आहे 17व्या अध्यायाचा. तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू कृष्ण ही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो. कृष्णाला खूप नवल आणि आवड वाटली रे. किती छान प्रश्न विचारला. शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू. सोमवंशी होते ना अर्जुन वगैरे. कृष्ण वगैरे राम वगैरे कोण होते? रघुवंशी. सन डायनॅस्टी, मून. सोमवंशी. शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला. कृपा आहे त्याची लीला कृष्णाची. तो प्रज्ञेचा प्रियोत्तमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहचरो मनोधर्मो देवाचा जो. कृष्णाबद्दल डिस्क्रिप्शन. आता सुरू होता अर्जुनाचा प्रश्न. तो अर्जुन म्हणे गातमा लश्यामा तमाल श्यामा कृष्णाचं नाव. इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. जे शास्त्रे वाचुनी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे ऐसे का कैपखे बोलिलासे. तरी न मिळेची तो देशू नवेची काळ अवकाशू जो करवी शास्त्राभ्यासू तो दूरी. म्हणजे ज्याला शास्त्रांचा अभ्यास केला नाही तर शास्त्रा वाचून मोक्ष नाहीये का? त्याला स्वमोक्ष नाहीये का? आणि त्याला वेळ मिळालाच नाही शास्त्रांचा अभ्यास करायला तर काय? आणि अभ्यासी विरजिया होती जिया समुग्रिया त्याही नाही आपैतिया
तिये वेळी, आणि शास्त्राची सगळी सामग्री आहे पण नाहीच त्याला वेळच नाही मिळाला ते अध्ययन करा तर काय. उजूनो हेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहान, ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जया, किंबहुना शास्त्रविकी एकही न लाह्या तिची नखी, म्हणून उखी विखी सांडिली जिही, परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदता ती परत्रे साचारे जे. तर जे ज्यांना हे सगळं हे माहित नाहीये, पसारा माहित नाहीये, पण ह्या शास्त्रांविषयी त्यांना प्रिन्सिपल्स माहिती आहेत आणि चांगल्या निर्धारुनी पण शास्त्रांचा निर्धारित जो अर्थ आहे त्याचा अर्थानुष्ठान पवित्र मानाने जे करतात ते चालेल ना, असं विचारतात. सो नॉट लाईक यू आर नॉट रीडिंग अँड रिसर्चिंग, बट आफ्टर टेकिंग द प्रिन्सिपल्स अँड फॉलोइंग दॅट, इज इट ओके, असं विचार. तया ऐसे आम्ही होवावे, ऐसी चाड बांधोनी जीवे, घेती तयांचे मागावे, आचरावया धड्यांची आखरा, तळी बाळेली दातारा का, पुढांसुनी परिकरा अक्षमू चाले. त्यामुळे जे आधी साधू गुरुजनांनी जे निर्धारित केलंय ते फॉलो केलं तर चालेल ना. सेंग बाळ जे आहे ते कसं शिकतं, आचारांनी वगैरे असं लिहिलेलं असतं आ तर गिरवतं ना फक्त आ असं गिरवतं आणि मग तसं येणार. तसं आम्ही त्यांचं ते फॉलो करू शकतो का? इज दॅट ओके? तैसे सर्वशास्त्र निपुण, तयांचे जे आचरण, तेची करीती प्रमाण, आपली श्रद्धे. मग त्या लोकांवर श्रद्धा ठेवून, सर्वशास्त्र जे निपुण आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांनी त्यांचं आचरण केलं आणि त्यांना प्रमाण ठेवलं तर ओके, राईट. मग शिवादिके पूजने, भूम्यादिकी महादाने, अग्निहोत्रादी यजने, करीती जे श्रद्धा. मग शिवादिक यांचं पूजन, भूमिदान, अग्निहोत्र यज्ञ याग, हे जे श्रद्धेने करतात त्यांना मिळाला पाहिजे ना. मग कारण जे पूर्वजनांनी गुरुजनांनी सांगितलं तर तया सत्परजतमा, माझी कोण पुरुषोत्तमा, गती होयते हे ते आम्हा सांगिजोजी. मग ह्याच्यामध्ये पुरुषोत्तमा हे कृष्णा, ह्याच्यामध्ये काय अजून सत्वरजतमा असं कॅटेगरीज आहेत का रे? कारण ते जे सांगतं ते आपण करतो, ते जरा मला सांग. तव वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्याचा पराग, जिये जयाचे हे जग, अंगच्छाया. कृष्णाचं वर्णन. काळ सावियाची वाढू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुडू, आनंद घनू, अद्वितीय गडू, लोकोत्तर प्रौढू कृष्ण. ये श्लाघी जती जेणे बिके, ते जयाचे अंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. आता काय बोलतोय कृष्ण? आनंद घन काय ब्युटिफुल नेम आहे. आनंद घन घन मीन्स क्लाउड ऑफ हॅपीनेस. चांगलं नाही वाटत ट्रान्सलेशन. आनंद घन. म्हणे पार्था तुझ्या अतिसो, घे का आम्ही जाणतसो, शास्त्र अभ्यासाचा आडसो, मानितासी की. पार्था, कृष्णा इज लिसनिंग. पार्था, तू जे बोलतोयस बरोबर आहे, शास्त्रांचा अभ्यास कठीण आहे. घेई गा आम्ही जाणतसो, शास्त्राभ्यासाचा आडतसो, मानी
तासी की मानितासी की शास्त्राचा अभ्यास करणं इझी नाहीये आणि खूप अडथळे येतात. आय अंडरस्टँड. नुसद पण ही सेज लिसन व्हेरी केअरफुली. ऐका केअरफुली काय म्हणतात कृष्ण. नुसदियाची श्रद्धा झोंबे पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नो हो. नुसती श्रद्धा असेल आणि तुला असं वाटेल नुसत्या श्रद्धेने परमपद मिळेल, तर तसं नाही होत. इट्स नॉट इझी. नुसती श्रद्धेने नाही होत. सोपं नाहीये. श्रद्धा म्हणतली यासाठी पाते जो नये किरीटी काय द्विजीव अंत्यघृष्टी अंत्यज्जुनो हे. कारण जरी he gives examples beautiful. म्हणजे श्रद्धा नुसत्या श्रद्धेने नाही होत. म्हणतात की जरी ब्राह्मण असेल आणि तो घाणीत जर लोळला तर घाण लागणारच ना त्याच्या अंगाला. गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले ते घेवो ये काही केले विचारी पा. गंगा जल आहे तरी तुम्ही दारू जे नेहमी पिता त्या भांड्यात जर गंगा आणली तर इट्स नॉट गोइंग टू बी प्युअर. असं चंदनो होय शीतळू. हो सो अमेझिंग इज. चंदन होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू ते हाती धरला जाळू न शके कोई काही. चंदन शीतल असतो पण ते अग्नीने जाळलं आणि हात लावला तर हातात जाळणार नाही का. आव का किडाची आटतीये पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागविना. आणि सोनं आहे पण त्याच्यात तुम्ही इम्प्युरिटी टाकली तर तुम्ही काय प्युअर सोनं असं म्हणाल का. नाही. तैसे श्रद्धाचे दळवाडे आंगे खीर चोखडे परी प्राण्यांचे पडे विभागी जई. श्रद्धा इज प्युअर but when it associates with the prani based on their nature त्याचा विभाग होतो. ते प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचे चियाघवे वळिले पा आहाती. तरी प्राण्यांचा जो स्वभाव आहे अनादि मायाप्रमाणे अनादि म्हणजे बिगिनिंगलेस जी माया आहे त्याच्यामुळे त्रिगुण जे असतात मायेचे ते त्या प्राण्यांमध्ये असतात. त्याप्रमाणे ते एक्सप्रेस होतं. तेथही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती ते तैसियाची होती वृत्ती जीवाची. खूप खूप छान आहे हा. त्यात दोन आहेत ना कमी होतात एकाची उन्नती होते आणि दॅट रिप्रेझेंट्स द मोस्ट. सगळ्यांमध्ये सगळं असतं सत्व रज तम पण दोन कमी होतात एक वाढतो आणि दॅट इज रिप्रेझेंटेड ॲज दॅट. ओके. आणि हे खूप म्हणजे आय फील इट इज अमेझिंग. कारण वृत्ती हा मग एक धरी उन्नती ते तैसियाची होती वृत्ती जीवांची. जसा जो गुण असतो सत्व रज तम फॉर एक्झाम्पल सत्व आणि रज इज लो आणि तम इज हाय डॉमिनंट तर मग त्याची वृत्ती त्या जीवाची वृत्ती तशी होते. दॅट वुड बी दॅट प्रिडॉमिनंट वृत्ती ऑफ दॅट जीवा तामसिक. आणि काय बघा म्हणजे हे गुणांप्रमाणे वृत्ती असते प्रिडॉमिनंट पर्सनॅलिटी म्हणा काही म्हणा झोपायच वाटतं काय करावंच नाही वाटत म्हणजे त्याची वृत्ती तामसिक आहे प्रिडॉमिनंट. म्हणतात वृत्ती ऐसे मन धरी ती जसं वृत्ती आहे तसं मन होतं. मना ऐसे क्रिया करती जसं मन आहे तशी क्रिया करतात. केली असे सेवरती मरोनी देह आणि केलेली जी कर्म आहेत तसा देह त्याला मिळतो. बीज मोडे झाड होये बीज मोडे झाड होये झाड मोडे बीज समाये झाड मोडे बीज समाये ऐसे नि कल्पकोडी जाये परी जाती न नशे. ऐसे कल्पकोडी होती पण जाती न नशे. सो म्हणजे तीच जात होते पुन्हा पुन्हा निर्माण.
व्हेरी इंटरेस्टिंग. तिया परी ये अपारे, होता जाता जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणियांचे. म्हणजे त्यांचे गुण तसेच रिपीट 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 होतात अंटिल वी काइंड ऑफ रिअली वर्क ऑन इट. टेंडन्सी ती चालत राहते आणि देर इज ट्रान्सफॉर्मेशन, नो क्वेश्चन अबाउट इट. इट्स पॉसिबल. परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणियांचे म्हणून प्राणियांचे पैकी पडिली श्रद्धा अवलोकी, ते होय गुणासारिकी तीही यया. म्हणून प्राण्यांसारखी ती श्रद्धा होते बेस्ड ऑन देअर गुण. श्रद्धा निरूपण योग है ना. See how beautifully he told Shraddha is pure, but based on the gunas, vritti of the trigunas that the individual has, the Shraddha expresses. विपाये वाडे सत्व शुद्धी, तेव्हा ज्ञानासी करी साध, परी एक दोघे रोखाद येर आहाती. सत्व जर डॉमिनेंट असेल तर ज्ञानाची साथ मिळते, पण दुसरे अडथळा आणतात. रजस आणि तमस अडथळा आणतात. सत्वाचे नि आंगे लगे, ते श्रद्धा मोक्ष फळारी गे, तव रजत तम उगे, का पाहराहाती. जर सत्व अंगाला लागलं तर श्रद्धा तशी होते, पण मग सत्व आणि रज काय गप्प बसणार आहेत असं म्हणतात. का पारहाती मोडोनी सत्वाची त्राये, रजोगुण आकाशे जाये. सत्व मोडायचा प्रयत्न करतो, रजोगुण आकाशी जाये म्हणजे खूप डॉमिनेंट व्हायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याची श्रद्धा होये कर्म के रसुनी. त्या श्रद्धेला राजसिक कर्म श्रद्धा म्हणतात आणि ती कर्म के रसुनी, खूप कर्मच करत राहतात. कर्म के रसुनी. मग तमाची उठी आगी, आणि जर तम डॉमिनेंट असेल तेव्हा तोची श्रद्धाभंगी, श्रद्धाभंगी दॅट तम, हा लागे भोगा लागी भलते या भलत्याच गोष्टींचं, हेच खा तेच खा, इथेच रॉंग गोष्टी मध्ये श्रद्धा असते त्याची. भलते या एवं सत्वरजतमा, वेगळी श्रद्धा सुवर्मा, नाही गा जीवग्रामा माझी या. श्रद्धा म्हणजे सत्वश्रद्धा, रजत श्रद्धा आणि तमश्रद्धा. म्हणून श्रद्धा स्वाभाविक ऐसे पे त्रिगुणात्मक, रजतम सात्विक भेदी हे. म्हणून श्रद्धा स्वाभाविक आहे 3 प्रकार. ओके. तैसे जीवनाची उदक, परिविशी होय मारक, का मिरया माझी तिख उसी गोड. तैसे बहुवसे तमे, जो सदाची होय निमे, ते त श्रद्धा परिणमे, तोची होऊनी तेची होऊनी. मग काजळा आणि मसी, नदिसे विवंचना जैसी, तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही. तैसी सी राजसी जीवी, रजोमय जाणावी, सात्विक आघवी सत्वाचीच. ऐसेनी ही हा सकळू जगडंबरू, निखळू श्रद्धेचाची केवळू, बोतला असे. त्यामुळे जे तामसिक माणसं असतात त्यांची तामसिक श्रद्धा असते वृत्ती, आणि राजसांची राजसिक श्रद्धा, आणि सात्विकांची सात्विक श्रद्धा. तरी गुणत्रयवशे त्रिविधपणाचे लासे, श्रद्धे जे उठले असे, ते ओळख तू ओळखायला पाहिजे त्यांच्या ऍक्शन्स वरून कुठली श्रद्धा आहे ती. तरी जाणीजे झाड फुले, कामानस जाणीजे भोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. एक एक लाईन मध्ये ते एक 3-3 शब्दांमध्ये ही गिव्स सच अ बिग फिलॉसॉफी. आय मीन इफ यू लुक ॲट इट दॅट वे. म्हणतात की कुठलं झाड आहे त्यांच्या फुलाच्या वासावरनं कळायला पाहिजे, माणसाच्या मनात काय त्याच्या बोलण्यावरनं कळायला पाहिजे, आणि जे आता तो भोगतोय ते त्याच्यावरनं त्याचा पूर्वजन्म ओळखला पाहिजे. तैसे जिही जिही चिन्ही, श्रद्धेची रूपे तिन्ही, देख जती ते वाणी अवधारी पा. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा,
तया बहुत करुणी मेधा स्वर्गीयाथी. म्हणजे सात्विक श्रद्धा असते, त्यांचं इंटलेक्ट हाय असतं, त्या इंटरेस्ट इन इंटलेक्च्युअल थिंग्स, स्वर्गात इंटरेस्ट असतो त्यांना, स्वर्गात कसं जायचं. ते विद्या जात पडती, यज्ञ क्रिये निवडती. विद्या जात, त्यांना दे वॉन्ट टू नो मोर, डू दिस, विद्या. यज्ञ क्रिये निवडती, किंबहुना पडती देवलोकी. किंबहुना ते देवलोकातच जातात. आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा, जर श्रद्धा राजस असेल तर ते भजती राक्षसा खेचराहन. राक्षसा आणि खेचरांना ते भजतात, सेवा करतात. श्रद्धा जे का तामसी, राक्षस म्हणजे काय, ते काळे काळे दात मोठे आणि हा 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 करतात असं नाही. दॅट इज नॉट ती राक्षस म्हणजे वर व्हेरी सेल्फिश बेसिकली. श्रद्धा जे का तामसी, ते मी सांगेन तुझ पाशी, जे का केवळ पापराशी, अति कर्कशी निर्दयत्वे. श्रद्धा जे का तामसी असते ना, त्यांच्या केवळ पापराशी असतात आणि ते फक्त निर्दयत्वेने दुसऱ्यांना त्रास देतात, काही बोलतात. दॅट इज व्हॉट तामसिक श्रद्धा आली लोक असतात. अज्ञानी. जीववदे साधूनी बळी, भूत प्रेत कुळे मळी, स्मशानी संध्याकाळी पूजती ते. त्यांना त्रास द्यायचा, भूत प्रेतांची प्रार्थना करायची, स्मशानात जाऊन प्रार्थना करायची, अशी त्यांची टेंडन्सी असते, अशी वृत्ती असते त्यांची. ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर, जाण तामसियाचे घर, श्रद्धेचे ते श्रद्धा असते ना त्यांना, पण कर्म करतात ते, पण ते तामसिक असतात. ऐसे इतिही लिंगी त्रिविधा श्रद्धा जगी, पै हे यया लागी सांगत असे, जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडविया. ज्यांना सात्विक श्रद्धा आहे त्यांना राजसिक आणि तामसिक श्रद्धा सांडायला पाहिजे. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल नो हे तया कैवल्यते. तो न पडो का ब्रह्मसूत्र, न लाडो सर्वशास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्र, तयाच्या हाती परिश्रुती स्मृतीचे अर्थ, जे आपण होऊन मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे तयाची आचरती पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तोची फळ ठेविले ऐसे लाहे. जरी तो माणूस ज्याने राजसिक आणि तामसिक श्रद्धा त्याने सोडल्या आहेत, जरी त्यांनी ब्रह्मसूत्र नाही वाचली, ब्रह्मसूत्र म्हणजे खूपच आय वुड से क्लिष्ट नाही म्हणू शकत, बट ऑफ हायेस्ट स्टँडिंग शास्त्र आहे. तर ते किंवा सर्व शास्त्र त्यांनी स्वतंत्रपणे जरी त्याचं अनालिसिस नाही केलंय सर्व सिद्धांताचं, परिश्रुती स्मृतीचा अर्थ जे आपण होऊन मूर्त, दे हॅव बिकम एम्बॉडीमेंट ऑफ श्रुती स्मृती अँड दे आर एक्सरसाइजिंग दॅट. आणि जे वडीलधाऱ्या माणसांनी ऋषीमुनींनी सांगितलंय त्याचं प्रॉपर जे पालन करतात, सात्विक, ते बेसिकली त्यांना फळ मिळतं ते सात्विक श्रद्धेचं. पै एक दिपू लावी सायासे, आणि ग तेथे लावू बैसे, तरी तो काय प्रकाशे वचिजे गा. एखाद्याने खूप त्रास करून दीप लावलाय आणि होतं असं. काही जणांना पूर्वी तर खूप कठीण असायचं ना अग्नी आणणं, म्हणजे खूप सामग्री जमवून त्याने दीप लावला आणि दुसरा मटेरियल घेऊन आला आणि त्याने दीप लावून घेतला, तर त्याचा काय दीपाचा प्रकाश काय कमी असणार आहे का? नाही. खूप अभ्यास कोणीतरी करून जर ज्ञान मिळालंय त्यांना आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्याकडे गेले आणि त्यांना ते ज्ञान दिलं आणि त्यांनी श्रद्धेने, सात्विक श्रद्धेने जर फॉलो केलं, त्यांनाही मिळेल सहज उपाय, अनायासेन.
काय एके मोल पार वेचोनी केले धवळार तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काई हे असो तो तळे करी ते तयाचीच तृषा वस हरी की सुआरासीची अन्न घरी ये रानो हे बहुत काय बोलो पैगा एका गौतमी सीची गंगा येरा समजता काय जगा वो हाळ झाली. इज सेइंग की कोणी कोणी जर खूप सुंदर घर बांधलंय तर तिकडे जाणारा कोणी माणूस आहे त्याला जर खूप थकलाय आणि रात्र झाली तर आपण काय त्याला एका रूम मध्ये राहायला देणार नाही. जी सुगरण आहे तिच्या घरी कोणी जेवायला आलं त्याला काही जेवण मिळणार नाही असं. See, these are the qualities of the people who are generous and sattvic. I'm just inferring that. How beautifully he puts. म्हणून ज्यांना मिळालंय ज्ञान ते काय देणार नाहीत का असं. त्याच्याकडे गेलं की ते मिळणारच. बहुत काय बोलो पैगा ये का गौतमसीची गंगा येरा समजता काय जगा वो हाळ झाली म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तयाचे श्रद्धा जोगरी तो मूर्ख ही तरे. म्हणून जर श्रद्धा ठेवून लिटरली प्रॉपरली ज्याला सिद्धांत माहिती आहे ज्याला आत्म अनुभूती झाली त्याला जर फॉलो केलं तर नक्कीच तो मूर्ख जरी असेल तरी त्याला ते मिळेल ज्ञान असं. the importance of that. 2 मिनिटात. Sorry again, I was 4 minutes late today. I looked at the watch. ना शास्त्राचे निकीरणावे खा करवही नेणती जीवे परी शास्त्रज्ञाही शिवे ते कोणी दिती वडिलांची या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिनिया वाजविती आपलेने चिया टोपे घनित्वाचे निदर्पे साचची पाखांडाची तपे आदरिती आपुलिया पुडिलियांचिया अंगी घालुनी कातिया रक्तमांसा प्रणितया भरो भरो भर भरो रीचवीती जळत कुंडी लाविती चेड्यांची तोंडी नवसिया ये देती उंडी बाळकांची आग्रहांची या उजरिया क्षुद्र देवता वरिया अन्नत्यागे सातरिया ठाकती एक. पण काही जण असतात हे तामसिक वृत्तीचे ते शास्त्रांचा आरंभ पण नाही करत किंवा ज्यांनी शास्त्रचा अभ्यास केला त्यांच्या जवळ पण जात नाहीत आणि ते म्हणतात या शास्त्रांमध्ये काय नाही आम्हाला जास्ती माहिती आहे आणि ते नेगेटिव्ह किंवा ज्यांनी दुसऱ्यांना त्रास होईल अशी कर्मांच्या टेंडन्सीज मध्ये त्यांना त्याच्यात जास्ती श्रद्धा असते विश्वास असतो. ओके. क्षुद्र देवता वारिया अगा आत्म परपीडा बीज तमक्षेत्री सुहाडा पेरिती मग पुढा तेची पिके आत्म परपीडा दुसऱ्यांना त्रास द्यायचं जर ती कर्म केली ती टाकली तर बीज तसा असेल तर पीक पण तेच येणार. बाहू नाही आपलिया आणि नावेतही धनंजया नगरी होय तया समुद्री जैसी. त्यांना हात नाही आहेत आणि ज्यांच्याकडे नाव पण नाही ते समुद्रात तरणार कसं असं असे असतात ते. का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोग्याच्या जेवी जिवाळा सवता होय वैद्याचं ऐकलं नाही तर इट क्रिएट्स प्रॉब्लेम फॉर द पेशंट. नाना पीडकराचे निसळे काढी आपलेची डोळे ते वनवासा आंधळे जैसे ठाक आपले डोळेच बंद केले काढल्यासारखे तो वनवास काय करणार तो घरातच बसून राहायला लागणार तुला. तैसे तया आसुरा होय होये जे निंदुनी शास्त्रांची सोये सैग धावता ती मोहे आडवी जे शास्त्रांची निंदा करून स्वतःच्या इंद्रियांसाठी जे हवं असतं तसे ते सैरावैरा पळतात त्यांचं काय होणार. कामू करवी ते करीती क्रोध मारवी ते मारिती. काम येतो मनात म्हणून काम करत राहतात. काम म्हणजे वासना येतात हे करायचं ते खायचं तिथे जायचं करत राहतात आणि क्रोध मारवी
ते मारिती आणि क्रोधामुळे मीच चांगला आहे, मीच चांगली आहे, हे खराब आहे, ते खराब आहे, असं का बोलले तसं ह्याच्यामध्ये पूर्ण वेळ घालवतात. क्रोध त्रास देतो त्यांना. किंबहुना माते पुरिती दुःखांचा गुंडा आणि ते मला इग्नोर करतात आत्मस्वरूपाला आणि दुःखांच्या गुंड्याला ते जॉइन करतात. सो हे किती सुंदर आहे. पै एक दीपू लावी सायासे आणि कथेथ लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा का ये के मोल अपार वेचुनी केले धवळार तो सुरवडा वस्ती कर न भोगी काही हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषा हरी की सुवारासीची अन्नपरी ये रानो हे बहुत काय बोलो पैगा ये का गौतमी सीची गंगा येरा समजता काय जगा वोहाळा झाली म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तयाचे श्रद्धा जोवरी तो मूर्ख ही तरे. दिस इज अ ग्रेट रिलीफ फॉर अस. ह्या गुरुजनांनी हे जे केलंय त्याच्यामुळे ते जर आपण ऐकलं सात्विक श्रद्धेने तर खरंच मूर्ख पण तरतात. With this hope we will finish today's chapter. Not today's chapter, today's portion of the chapter. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamevavashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om Shri Gurubhyo Namaha. Harihi Om. Slowly open your eyes.